हॅलो एव्हरीवन, वेलकम इन द लेक्चर. चला तर या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे टेन्स. टेन्स म्हणजेच काय? काळ. ओके, टेन्सला मराठीमध्ये काय म्हणतात? काळ. जर का आपल्याला टेन्स माहिती असतील तर आपण जवळपास 30 ते 35% इंग्लिश समजू शकतो. सो टेन्स खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नीट लक्ष द्या. ओके, ठीक आहे. सर्वात अगोदर आपण काय बघणार आहे? टेन्स म्हणजे काय? टेन्सची आपण डेफिनेशन बघूया. हे बघा, टेन्स. टेन्स म्हणजे काळ. आता टेन्सची डेफिनेशन काय बघा. बाय विच वी कम टू नो अबाउट सेंटेन्स और ॲक्शन. इट इज इन प्रेझेंट, पास्ट और फ्युचर. अँड ॲक्शन इज कम्प्लिटेड और गोइंग ऑन. काय? बाय विच वी कम टू नो अबाउट सेंटेन्स और ॲक्शन. ज्या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं? ॲक्शन विषयी आणि सेंटेन्स विषयी समजतं. इट इज इन प्रेझेंट, पास्ट और फ्युचर. ती प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये होती का फ्युचरमध्ये असणार हे समजतं. ॲक्शन इज कम्प्लिटेड और गोइंग ऑन. ॲक्शन जी आहे ती चालू आहे की पूर्ण झालेली आहे, हे ज्या गोष्टीवरून समजतं त्याला काय म्हणतो आपण? टेन्स. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. काय? बाय विच वी कम टू नो अबाउट सेंटेन्स और ॲक्शन. इट इज इन प्रेझेंट, पास्ट और फ्युचर. अँड ॲक्शन इज कम्प्लिटेड और गोइंग ऑन. त्यालाच काय म्हणतो आपण? टेन्स. टेन्स म्हणजे काय? काळ. ठीक आहे. आय होप तुम्हाला टेन्सची डेफिनेशन समजली असेल. आता आपण टेन्सचे प्रकार बघू. आता टेन्सचे 3 प्रकार आहे: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. जेव्हा सेंटेन्समध्ये क्रिया नसते म्हणजेच ॲक्शन नसते. आता आपल्याला ॲक्शन माहिती आहे, बोलणे, वाचणे, लिहिणे, हे सर्व काय ॲक्शन आहे. जेव्हा वाक्यामध्ये ॲक्शन नसते तेव्हा वाक्य कशामध्ये असतं? टेन्सच्या 3 प्रकारांमध्ये असतं, की जे त्याचे मेन प्रकार आहे: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट म्हणजे काय? आता चालू आहे ते प्रेझेंट. पास्ट म्हणजे होऊन गेलेला का, आणि फ्युचर म्हणजे काय? जे होणार आहे त्याला काय म्हणतो आपण? फ्युचर. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे टेन्सचे मेन प्रकार आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये ॲक्शन नसतं तेव्हा वाक्य कशामध्ये असतं? ह्या 3 प्रकारामध्ये असतं: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आय होप तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता आपण प्रेझेंट टेन्स पहिले बघूया. प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे हे बघा. फॉर्म्युला: सब्जेक्ट एम इज आर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. काय? सब्जेक्ट एम इज आर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. हा इंट्रोगेटिव्हचा फॉर्म्युला आहे. हा आपण पुढे बघूया. पहिला आता फक्त आपण पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्हचा फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट एम इज आर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. आता फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही बघू शकता एम इज आर 3 हेल्पिंग वर्ब आहे. आता 3 हेल्पिंग वर्ब कोणतं वापरणार? एम इज आर पैकी. हे कशावरती डिपेंड आहे? सब्जेक्ट वरती. जर का सब्जेक्ट आय असेल तर काय वापरणार? एम. यू, वी, दे अनेकवचनी नाउन असेल तर काय वापरणार? आर. ही, शी, इट एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, पर्सन नेम आहे, एकवचनी नाउन आहे तर काय वापरणार? इज. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल एम इज आर कुठे वापरतो. एक काम करशाल, याचा स्क्रीनशॉट घेऊन घेशाल म्हणजे तुम्हाला पुढे कामात पडेल. आता आपण प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स बघू. आता तुम्हाला मी सेंटेन्स दाखवतो. हे बघा. मी सनी आहे, तू येडा आहेस, ती सुंदर आहे, आम्ही स्टुडंट आहोत, माझा फोन टेबलावर आहे आणि आई किचनमध्ये आहे. ह्या सर्व सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकता कशातच ॲक्शन आहे का? नाही. म्हणून हे सर्व सेंटेन्स कसले? प्रेझेंट टेन्सचे. ठीक आहे. आता प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला बघा. हा बघा वरती. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. आपण सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब ओळखायला शिकलोय मागच्या लेक्चरमध्ये. जर का तुम्हाला माहिती नसेल तर पहिले मागचं लेक्चर अटेंड करा आणि त्यानंतर या लेक्चरकडे या. ठीक आहे. मी सनी आहे. पहिले काय घेतो? सब्जेक्ट. मी सब्जेक्ट आहे बाबा. आयला काय वापरतो? एम इज आर पैकी एम. आय एम सनी, आय एम नॉट सनी. ठीक आहे. मी सनी आहे, मी सनी नाही आहे. तू येडा आहेस, यू आर मॅड. यूला काय वापरतो? आर. सो यू आर मॅड, यू आर नॉट मॅड. ठीक आहे. यूला आर वापरतो म्हणून आर घेतलाय आपण. ती सुंदर आहे, ती सुंदर आहे. शी इज ब्युटिफुल, शी इज नॉट ब्युटिफुल. आम्ही स्टुडंट आहोत. वीला काय वापरतो? आर. वी आर स्टुडंट, वी आर नॉट स्टुडंट. माझा फोन टेबलावर आहे. आता एखाद्या गोष्टीवर असं सांगण्यासाठी आपण कसं वापर करतो? ऑन. ओके.
टेबलावर काय म्हणणार ऑन टेबल. माय फोन माझा फोन एक आहे म्हणून काय वापरणार इज, एक वचनी नाऊन तर इज. माय फोन इज ऑन टेबल, माय फोन इज नॉट ऑन टेबल. त्यानंतर आई किचन मध्ये आहे. जसं टेबलावर च्यावर म्हणजे काय ऑन, तसंच च्या मध्ये म्हणजे काय इन. तर मग किचन मध्ये काय येणार इन किचन. मदर इज इन किचन, मदर इज नॉट इन किचन. आय होप तुम्हाला सगळे सेंटेन्स समजले असणार. ठीक आहे. जर का कशामध्ये अडचण असेल तर बघा एकदा परत, एकदा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नाही तुम्हाला स्टडी करायला सोपं पडेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. हे टेन्सचे 3 प्रकार आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यानंतर आपण एम इज आर कुठे वापरतो ते बघितलं. त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा फॉर्म्युला बघितला. त्याच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या फॉर्म्युलेने आपण काय केलं, हे सेंटेन्स केले. बरोबर, हा बघा इथे फॉर्म्युला आहे आणि हे सेंटेन्स केले. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल इथपर्यंत. आता आपण पुढे बघू. आता इंट्रोगेटिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन बघणार आहे. आता इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन की ज्यांचे उत्तर काय आपण हो किंवा नाही देऊ शकतो. ठीक आहे, हो किंवा नाही असे देऊ शकतो. शेवटी काय येतो का. आता हे बघा, मी सनी आहे का, तू जेवण केलं का, तू इंग्रजी बोलतो का, तू माझ्यावर विश्वास ठेवतो का. शेवटी काय येतोय का. सो ज्याच्या शेवटी काय येतो तो काय असतो इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन, आणि त्यांचे उत्तर आपण काय हो किंवा नाही असेच देऊ शकतो. अशा क्वेश्चनला काय म्हणतात इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. ठीक आहे. चला तर याच्या पहिले का हा बघा फॉर्म्युला एम इज आर. एम इज आर इथे पण सेम असणार, सब्जेक्ट वर डिफाइन असणार. काय वापरणार ते एम इज आर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये वर्ब नसतो. ठीक आहे. मग आता मी सनी आहे, आता आपण हे बघितलंय एम का वापरला, आर का वापरला. तर आता मी ते परत कंटिन्यू नाही करणार, परत रिपीट नाही करणार. ठीक आहे. पहिले काय घेणार आर, फॉर्म्युल्यानुसार आपण चालणार. पहिले काय घेणार एम, आयला एम वापरतो. एम आय सनी, एम नॉट आय सनी. मी सनी आहे का, मी सनी नाही आहे का. तू येडा आहेस का, आर यू मॅड, आर नॉट यू मॅड. आता तुम्ही खूप ठिकाणी हे ऐकलं असेल आर यू मॅड. बरोबर, आर यू मॅड. ठीक आहे. ती सुंदर आहे का, इज शी ब्युटिफुल, इज नॉट शी ब्युटिफुल. ती सुंदर आहे का, ती सुंदर नाही आहे का. आम्ही स्टुडंट आहोत का, आर वी स्टुडंट्स, आर नॉट वी स्टुडंट. माझा फोन टेबलवर आहे का, इज माय फोन ऑन टेबल, इज नॉट माय फोन ऑन टेबल. आई किचन मध्ये आहे का, इज मदर इन किचन, इज नॉट मदर इन किचन. आय होप तुम्हाला हे पण लक्षात आलं असेल. आपण हे काय इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन घेतले, त्याचा फॉर्म्युला हा आहे आणि याच्यानुसारच आपण सेंटेन्स बनवतोय. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. याचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे तुम्हाला स्टडी करायला कामात पडेल. एम इज आर कुठे वापरतो आपण मागच्या याच्यात शिकलोय. आता पास्ट टेन्स बघू. ठीक आहे. पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स मध्ये काय, ज्या गोष्टी पास्ट मध्ये होऊन गेलेल्या काळात तोच काय पास्ट टेन्स. ठीक आहे. पास्ट टेन्स मध्ये काय वापरणार आपण वॉज वर. आता वॉज आणि वर कुठे वापरतो इथे लिहिलंय बघा. आय, ही, शी, इट, पर्सन नेम आणि एकवचनी नाव नसेल तर काय वॉज. आणि यू वर कुठे वापरणार यू, वी, दे आणि अनेकवचने नाव नसेल तर काय वर. आता फॉर्म्युला बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा, सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. आणि इंट्रोगेटिव्ह क्वेश्चनचा काय वॉज वर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. हा इंट्रोगेटिव्ह क्वेश्चनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण सेम ऍक्शन नसणार आहे, फक्त पास्टमध्ये झालेल्या गोष्टी. आई किचनमध्ये होती. आता आई एक वचनी नाव नसेल तर काय वॉज वापरतो. हे बघा सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट ह्यानुसारच आपण सेंटेन्स बनवणार आहे. मदर वॉज इन किचन, मदर वॉज नॉट इन किचन. सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट घेतला, त्यानंतर वॉज वर आहे वॉज घेतला, मग इन किचन. ठीक आहे. ज्या प्रकारे फॉर्म्युला आहे त्याच प्रकारे सेंटेन्स राहील. पहिले सब्जेक्ट आहे तर सब्जेक्ट, मग वॉज वर, मग नॉट, मग प्लस ऑब्जेक्ट. आता तुझा मोबाईल टेबलवर होता. युअर फोन एक वचनी सो वॉज. युअर फोन वॉज ऑन टेबल, युअर फोन वॉज नॉट ऑन टेबल. आम्ही चांगले मित्र होतो. वी वर गुड फ्रेंड्स, वी वर नॉट गुड फ्रेंड्स. आम्ही चांगले मित्र होतो, आम्ही चांगले मित्र नव्हतो. ते एकाच शाळेत होते. आता देला काय वापरतो आपण वॉज वर पैकी वर. सो दे वर इन सेम स्कूल,
दे वर नॉट इन सेम स्कूल. ते एकाच शाळेत होते, ते एकाच शाळेत नव्हते. ठीक आहे. आता आपण पुढचं सेंटेन्स बघू. चेंडू टेबल खाली होता. आता च्या खाली, आता च्या मध्ये म्हणजे काय, इन. आता आपण इकडे शिकलो होतो बघा, किचन मध्ये च्यावर, म्हणून काय मी इथे एक्सप्लेन नाही केलं. किचन मध्ये च्या मध्ये म्हणजे काय, इन, आणि च्यावर म्हणजे काय, ऑन, म्हणून इथं ऑन वापरला, इथं इन वापरला. ओके. आता च्या खाली म्हणजे काय, अंडर. ठीक आहे. चेंडू टेबल खाली होता, मग च्या खाली, टेबल खाली काय होणार, अंडर द टेबल. बॉल वॉज अंडर द टेबल, बॉल वॉज नॉट अंडर द टेबल. त्याची गाडी महाग होती. हिज कार वॉज एक्सपेन्सिव्ह, हिज कार वॉज नॉट एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, महागडी. ती गरीब होती. शी वॉज पुअर, शी वॉज नॉट पुअर. ठीक आहे. आय होप तुम्हाला एवढं सगळं लक्षात आलं असेल. च्या खाली म्हणजे अंडर. आता आपण इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे काय, असे क्वेश्चन की ज्यांचे उत्तर काय आपण हो किंवा नाही देऊ शकतो. शेवटी काय येतो, का. ठीक आहे. आता पहिले काय आहे, वॉज वर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. वॉज वर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. आई किचन मध्ये होती का. वॉज मदर इन किचन, वॉज नॉट मदर इन किचन. आता हे सेंटेन्स मी एक्सप्लेन केले, सो मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. हे बघा, वॉज वर पहिले, मग काय नॉट आहे, मग सब्जेक्ट आहे, मग ऑब्जेक्ट आहे. निगेटिव्हच्या सेंटेन्स मध्ये आपण नॉट घेणार आहे. ओके. तुझा मोबाईल टेबलवर होता का. वॉज युअर फोन ऑन टेबल, वॉज नॉट युअर फोन ऑन टेबल. आपण पहिले वॉज वर घेणार आहे, मग सब्जेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्याच प्रकारे आपण सेंटेन्स बनवतोय. आणि शेवटी काय येतो, का. असे क्वेश्चन की ज्यांचे उत्तर काय हो किंवा नाही देऊ शकतो. आम्ही चांगले मित्र होतो का. वर वी गुड फ्रेंड्स, वर नॉट वी गुड फ्रेंड्स. ते एकाच शाळेत होते का. वर दे इन सेम स्कूल, वर नॉट दे इन सेम स्कूल. चेंडू टेबलवर होता का. वॉज बॉल ऑन टेबल, वॉज नॉट बॉल ऑन टेबल. त्याची गाडी महाग होती का. वॉज हिज कार एक्सपेन्सिव्ह, वॉज नॉट हिज कार एक्सपेन्सिव्ह. कार एक आहे, सो वॉज आहे. ती गरीब होती का. वॉज शी पुअर, वॉज नॉट शी पुअर. पुअर म्हणजे गरीब. आय होप तुम्हाला एवढं सगळं लक्षात आलं असेल. आता हे पास्ट टेन्स बघितलं आपण. आता आपण फ्युचर टेन्स बघणार आहे. आता काय फ्युचर टेन्स म्हणजे काय, जे भविष्यात होणार आहे, अशा गोष्टी की ज्या भविष्यात होणार आहे, ऍक्शन नसणार. ठीक आहे. फ्युचर टेन्स. आता फ्युचर मध्ये काय आहे, शाल आणि विल आहे फक्त. शाल आपण आयला वापरणार आणि विल आपण सगळीकडे वापरू शकतो. ठीक आहे. आता काय फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस नॉट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. आणि इंट्रोगेटिव्ह क्वेश्चनचा फॉर्म्युला काय, विल शाल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ओके. असे प्रश्न की ज्यांचे उत्तर काय हो किंवा नाही देऊ शकतो. काय, तो बिझी असेल. ही विल बी बिझी. आयला शाल वापरणार, बाकी सगळीकडे काय विल. ही विल नॉट बी बिझी. आता जो नॉट आहे तो विल नंतर टाकणार आणि मग बी टाकणार. ओके. इथे खूप सारे मिस्टेक्स होता. ही विल बी बिझी, ही विल नॉट बी बिझी. ती शाळेत असेल. आता किचन मध्ये आपण बघितलं, च्या मध्ये म्हणजे काय, इन. बरोबर. ती शाळेत असेल, मग शाळेत काय होणार, इन स्कूल. सो च्या मध्ये म्हणजे काय, इन. शी विल बी इन स्कूल, शी विल नॉट बी इन स्कूल. ते एकत्र असतील. आता एकत्र म्हणजे काय, टुगेदर. दे विल बी टुगेदर, दे विल नॉट बी टुगेदर. रमेश, तो रमेश सोबत असेल. आता च्या बरोबर आणि च्या सोबत म्हणजे काय, विथ. आता रमेश सोबत मग काय येणार, विथ रमेश. ही विल बी विथ रमेश, ही विल नॉट बी विथ रमेश. ठीक आहे. आता काय, माझी सायकल पार्किंग मध्ये असेल. माय सायकल विल बी इन पार्किंग. पार्किंग मध्ये. आता काय एक्सप्लेन नाही करणार, आपल्याला माहिती च्या मध्ये म्हणजे काय, इन. सो पार्किंग मध्ये इन पार्किंग. माय सायकल विल नॉट बी इन पार्किंग. त्याला भूक लागली असेल. ही विल बी हंग्री, ही विल नॉट बी हंग्री. आय होप तुम्हाला एवढं सगळं लक्षात आलं असेल, याच्यामध्ये काय अडचण नसेल. आता इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन बघू. असे क्वेश्चन की ज्यांचे उत्तर आपण हो किंवा नाही देऊ शकतो. विल शाल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. आता इथे काय करणार, विल शाल पहिले घेणार, मग नॉट, मग सब्जेक्ट, मग बी प्लस ऑब्जेक्ट, मग क्वेश्चन मार्क. ओके. नॉट आपण फक्त निगेटिव्हला वापरणार. तो बिझी असेल का.
विल ही बी बिझी, विल नॉट ही बी बिझी. ती शाळेत असेल का? विल शी बी इन स्कूल, विल नॉट शी बी इन स्कूल. ते एकत्र असतील का? विल दे बी टुगेदर, विल नॉट दे बी टुगेदर. त्यानंतर हे बघा, तो रमेश सोबत असेल का? विल ही बी विथ रमेश, विल नॉट ही बी विथ रमेश. त्याला भूक लागली असेल का? विल ही बी हंग्री, विल नॉट ही बी हंग्री. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण याच्यामध्ये काय बघितलंय, टेन्सचे मेन प्रकार बघितले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे तीन काय फक्त टेन्सचे मेन प्रकार आहे. अजून हे तीन प्रकार आहे, प्रत्येकाचे किती प्रकार पडतात? 4. ओके, प्रेझेंटचे 4 पडतात, पास्टचे 4 पडतात आणि फ्युचरचे 4 पडतात. आता आपण ते स्टेप बाय स्टेप पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. सो हे लेक्चर नीट नीट अटेंड करा. सर्व काही नीट, काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. आणि मागचा पण लेक्चर तुम्ही चांगल्या प्रकारे बघा. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग. आणि पुढचा पण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की मदत मिळेल. ओके, थँक्यू.